खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केलेला आहे, त्याची बातमी आपण पाहूया। वर्षा बंगल्यावरच्या लॉनमध्ये गुवाहाटीत बळी दिलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरली आहेत, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीस अजूनही वर्षावरती राहायला का जात नाही, असा सवाल उपस्थित करताना राऊतांनी हा दावा केला। गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्याचं मंतरलेलं शिंग इथे पुरल्याचं स्टाफ सांगतो, असं राऊत म्हणाले। मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये यासाठी ही मंतरलेली शिंग आणली आहेत, असं राऊत म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकी कसली भीती आहे, असा सवालही त्यांनी केलाय। तर खासदार संजय राऊतांनी अशा पद्धतीचे दावे केलेत, पाहूयात। ही बीजेपीच्या अंतस्थ कोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतो आहे। हे खरं आहे की खोटं आहे, आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही। आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत, पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं, तिथून काही मंतरलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी, आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे। आपल्यासोबत सध्या आमदार मनीषा कायंदे आहेत, आपण त्यांच्याशी याबद्दल त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत या संदर्भात। मनीषा ताई, आपला एबीपी माझामध्ये स्वागत। खासदार संजय राऊतांनी जे आरोप केलेले आहेत रेड्याचं शिंग लॉनमध्ये पुरण्याबद्दल, काय म्हणाल त्याबद्दल? संजय राऊत हे खासदार आहेत आणि मुळात म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची एका खासदाराने बडबड करणं, सकाळी उठून आणि काहीतरी खळबळजनक बोलायचं आणि दिवसभर स्वतःचा चेहरा चॅनेलवर दाखवत राहायचा, हे संजय राऊतांचे उद्योग आहे। त्या प्रकारचं वक्तव्य करून ते दिवसभर स्वतःला चॅनेल समोर दाखवत बसायचं आणि काहीतरी लोकांची दिशाभूल करायची, काहीतरी आचकट विचकट बोलायचं, यासाठी ते प्रसिद्ध आहेत। आणि अशा पद्धतीनं एक ऑफिशियल जो सरकारी बंगला आहे त्याबद्दल असं वक्तव्य करणं, लोकांची दिशाभूल करणं आणि काहीतरी टोमणे मारणं, मला वाटतं हे आता लोकांना काही आवडत नाहीये आणि अशा पद्धतीच्या बडबडीकडे कोणी लक्ष देखील देणार नाहीये। आणि राहिला विषय वर्षा बंगल्याचा, तर तो मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे की त्यांनी कधी जावं आणि केव्हा जावं। त्यामुळे संजय राऊतांच्या या फाजील वक्तव्याकडे महाराष्ट्र अजिबात लक्ष देणार नाहीये। धन्यवाद मनीषा ताई आपल्या प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।